लोकशाही हा शब्द कानावर पडला की पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं? साहजिकच आपल्याला संसद आठवते किंवा निवडणुका आठवतात. अगदी बरोबर. राजकीय पक्षांच्या जाहीर सभा किंवा मतदानाच्या दिवशी लागलेल्या लांबच्या लांब रांगा. हीच ती मोठी आणि परिचयाची रूपे आहेत लोकशाहीची. म्हणजे आपल्याला हीच रूपे माहिती असतात, पण जर थोडं बारकाईने विचार केला तर एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? तोच की आपल्या रोजच्या जगण्यात किंवा आसपासच्या अर्थव्यवस्थेत ही लोकशाही आहे का? आणि विशेषतः गावातल्या सहकारी संस्थांमध्ये तिथे खरंच लोकशाही अस्तित्वात आहे का? आणि हा प्रश्न खरोखरच खूप महत्वाचा आहे. होय. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपल्याला याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जायचंय. नक्कीच. कारण आज आपल्याकडे जो मूळ दस्तऐवज आहे तो खूप अभ्यासपूर्ण आहे. हो, प्राध्यापक सुभाष जगताप यांनी लिहिलेला सहकारी संस्थेतील लोकशाही हा लेख. आणि या लेखात सहकाराचा मूळ उद्देश काय होता आणि त्यात कालांतराने कशी विकृती शिरली यावर खूप सविस्तर प्रकाश टाकलाय. होय. आणि आपला उद्देश हाच आहे की सहकारातील ही जी गुंतागुंत आहे किंवा पडद्यामागे जे राजकारण चालतं ते अगदी सोप्या भाषेत डिकोड करणे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. बरं, या चर्चेची सुरुवातच लेखात एका मोठ्या जागतिक वास्तवाने केली आहे. आणि ती खूप विचार करायला लावणारी आहे. म्हणजे जागतिक लोकशाही निर्देशांकाचा संदर्भ ना? हो, 2024चा डेमोक्रेसी इंडेक्स. आज जगात बऱ्याच देशांनी लोकशाही स्वीकारली असली तरी अनेक राष्ट्रे अजूनही याच्या बाहेर आहेत. म्हणजे या अहवालानुसार जगातील काही देशांना स्पष्टपणे हुकुमशाही राजवट म्हटलं गेलंय. अगदी. आणि ही यादी पाहिली की हुकुमशाहीचे वेगवेगळे प्रकार कसे असतात ते समजतं. म्हणजे एकीकडे कम्युनिस्ट किंवा एकपक्षीय राजवट आहे, जसं की चीन, क्युबा, लाओस आणि व्हिएतनाम. आणि दुसरीकडे निरंकुश राजेशाही असलेले देश आहेत. सौदी अरेबिया, कतार, ओमान, ब्रुनेई, UAE आणि बहरीन. हो. आणि थेट हुकुमशाहीची उदाहरणे पण आहेतच. उत्तर कोरिया किंवा अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट आणि म्यानमारमधली लष्करी राजवट. वर्चस्व असतं. आणि माली किंवा बुर्किना फासोसारखे देश जिथे लष्करी हुकुमशाही आहे. पण मग या सर्वांचा इथे उल्लेख का केलाय? इथली सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या देशांना हुकुमशाही राजवटा का म्हणतात हे समजून घेणं. कारण तिथे मुक्त निवडणुका नाहीत. बरोबर. तिथे नागरी स्वातंत्र्याची गळचेपी होते आणि माध्यमांचा आवाज दाबला जातो. पण मग याचा आणि आपल्या गावाकडच्या सोसायटीचा काय संबंध? हाच तर खरा मुद्दा आहे. आपण लांबच्या देशांमधली हुकुमशाही सहज पाहतो, पण आपल्याच अंगणात किंवा सहकारी संस्थेत छोट्या पातळीवर अशीच हुकुमशाही तर चालत नाहीये ना? क्या बात आहे. हा अँगल खूपच वेगळा आहे. म्हणजे हा जागतिक हुकुमशाहीचा चष्मा लावून आपल्याला आपल्या संस्थांकडे बघायचं आहे. होय, पण त्याआधी भारतीय सहकाराचा पाया कसा रचला गेला हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. भारतात सहकाराची सुरुवात काही एका रात्रीत झाली नाहीये. नाही. लेखात सांगितल्याप्रमाणे मॅक्लेगन समितीच्या शिफारसीनुसार याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन परिस्थितीच तशी होती. सामान्य शेतकरी सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात पूर्णपणे अडकला होता. त्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी एका भक्कम आधाराची गरज होती. आणि मग कायदेशीर प्रवास सुरू झाला. म्हणजे 1904 साली पहिला सहकारी कायदा आला. आणि नंतर गरजा जशा वाढत गेल्या तशा 1912 आणि 1925 मध्ये या कायद्यात महत्वाच्या दुरुस्त्या झाल्या. आज तर प्रत्येक राज्याचं स्वतंत्र कायदे आहेत. पण या सगळ्यांमागे एकच मूळ उद्देश होता. समता, सहकार, स्वावलंबन आणि आर्थिक उन्नती. आणि यातला सर्वात मोठा नियम म्हणजे एक सदस्य, एक मत. 1 मेंबर 1 वोट. हे तत्व खूप क्रांतिकारी आहे. कारण तुम्ही जर खासगी किंवा जॉईंट स्टॉक कंपन्या बघितल्या तर तिथे चित्र वेगळं असतं. हो, तिथे ज्याच्याकडे जास्त शेअर्स त्याचं वर्चस्व. पैशावरून सत्ता ठरते. पण सहकारी संस्थेत असं नसतं. एखाद्या सदस्याचे भांडवल 100 रुपये असो किंवा 1 लाख रुपये असो, त्याला निर्णय प्रक्रियेत एकच मत देण्याचा अधिकार असतो. अगदी बरोबर. खुली आणि ऐच्छिक सदस्यता असते. सर्व समान असतात. म्हणजे ऐकायला हे सगळं खूपच आदर्श आणि आशादायी वाटतं. पण दस्तऐवज जसा जसा वास्तवाच्या खोलात जातो तसं तसं एक विदारक रूप समोर येतं. हो, ज्याला लेखात परावलंबनाचा कॅन्सर असं म्हटलंय. आणि हे खूप परखडपणे मांडले त्यांनी. ज्या संस्था शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काढल्या त्या स्वतःच आजारी पडल्यात. म्हणजे ह्या वास्तवासाठी त्यांनी काही अहवालांचा आधार घेतलाय ना? होय, गोरवाला कमिटीचा अहवाल जो 1950-51चा आहे, तसेच डॉक्टर थॉमस यांचे अहवाल आणि रिझर्व्ह बँकेचे अहवाल. आणि यातून काय समोर आलं? ते एक अतिशय चिंताजनक निष्कर्ष.
तो असा की या संस्थांची फक्त संख्या वाढलीये, गुणात्मक वाढ अजिबात झालेली नाही. म्हणजे फक्त आकडा वाढलाय पण क्वालिटी नाही. अगदी. संस्था त्यांचं जीवन तत्वच विसरून गेल्या आहेत. हे कसं काय? मूळ उद्देशापासून संस्था कशा भरकटल्या? काय आहे, ज्या संस्था गरीब शेतकऱ्यांसाठी होत्या त्या आज श्रीमंत आणि बागायतदार शेतकऱ्यांनाच कर्ज वाटताना दिसतायत. बापरे, म्हणजे मगाशी आपण ज्या एक सदस्य एकमत तत्वाबद्दल बोलत होतो ते फक्त कागदावरच राहिलंय तर. हो, प्रत्यक्षात खाजगी कंपन्यांसारखंच होतंय. ज्याच्याकडे जास्त शेअर्स तो चेअरमन बनतोय. आणि या आर्थिक भरकटण्यासोबतच लेखात एका सामाजिक वास्तवावर पण बोट ठेवलंय आणि ते खूप तटस्थपणे मांडलंय. हो, म्हणजे कोणत्याही राजकीय बाजू न घेता हे निरीक्षण आहे की अनेक संस्थांवर कुलीन समाजातील काही विशिष्ट गटांचं वर्चस्व दिसतं. हो, लेखात पाटील देशमुख आणि 96-92चे वाद याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि यामुळे होतं काय, तर समाजात जे खरंच मागे पडलेले घटक आहेत त्यांना ह्या संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी मिळणं दुरापस्त झालंय. म्हणजे वर्चस्ववाद आलाच तिथे. आणि त्यासाठी त्यांनी एक छान उपमा दिली आहे. एक्सरेची उपमा. हो, क्ष किरण. म्हणजे जर आजच्या सहकारी संस्थांचा एक्सरे काढला तर काय दिसेल? निरोगी संस्थेत स्वावलंबनाचा सांगाडा दिसायला हवा, स्वतः बचत करायची आणि एकमेकांना कर्ज द्यायचं. पण वास्तवात तो सांगाडा मोडून पडलेला दिसतो. कारण संस्थांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याऐवजी सरकार आणि बँकांवर अवलंबून राहण्याचा कॅन्सर जडलाय. म्हणजे मूळ अर्थच हरवलाय. पण या सगळ्या समस्येचं मूळ कुठे आहे? ते आहे संस्थेचा सचिव, म्हणजे सेक्रेटरी. अच्छा, हा भाग खूप महत्वाचा आहे. संस्थेच्या या ढासळत्या अवस्थेला हा सचिव कसा कारणीभूत आहे याचं खूप सूक्ष्म विश्लेषण लेखात आहे. यात एक खूप रंजक वाक्प्रचार आलाय. खर्चायला सोसायटी आणि बसायला फटफटी. हो, हा वाक्प्रचार तळागाळातील भयानक वास्तवाचं अगदी अचूक वर्णन करतो. म्हणजे काही सचिव संस्थेच्या पैशाचा गैरवापर करून स्वतःचे ट्रक घेतात आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात, अशी उदाहरणे आहेत. पण प्रश्न असा पडतो की एकटा सचिव हे सगळं कसं करू शकतो? हे कसं शक्य आहे? याचं कारण म्हणजे अशिक्षित सभासदांच्या अज्ञानाचा घेतला जाणारा गैरफायदा. सचिव त्यांना सहज भ्रमित करतो. म्हणजे सगळी सूत्रे तोच हलवतो. सचिवाला वाटेल त्यालाच कर्ज मिळतं. हो, कोणतं पीक कमाल मर्यादा पत्रकात आणायचं हे तोच ठरवतो आणि संचालक कोण निवडून येणार हेही अनेकदा तोच ठरवतो. अरेच्चा, म्हणजे सेक्रेटरी सांगे आणि सोसायटी हले, अशीच परिस्थिती आहे. अगदी हुबेहूब असंच आहे. आपण मघाशी जागतिक हुकुमशाहीबद्दल बोलत होतो ना? हो, तीच हुकुमशाही इथे सूक्ष्म स्तरावर चाललेली दिसतीये. एका व्यक्तीची एकाधिकारशाही. मग यावर उपाय काय आहे? हे असंच चालणार का? लेखात यावर कडू औषधाची उपमा दिली आहे. हो, जसं आजारी माणसाला वाचवण्यासाठी कडू औषध किंवा वेदनादायी इंजेक्शन द्यावं लागतं, तसंच आता काही नियम सक्तीचे करावे लागतील. म्हणजेच सक्ती करणे हाच सर्वांच्या हिताचा मार्ग आहे. पण इथे थांबून चालणार नाहीये. बरोबर, कारण नाण्याची दुसरी बाजू पण आहे. आपण सचिवाला दोष देतो, पण त्या सचिवाची स्वतःची आर्थिक परिस्थिती काय आहे? हो, हा मुद्दा खूप व्हॅलिड आहे. उपाशीपोटी कोणतंच तत्वज्ञान कामाला येत नाही. यासाठी दस्तऐवजात 1960 आणि 1978च्या काळातील एक जुना संदर्भ दिलाय. हो, तेव्हा रुपयाची किंमत प्रचंड घटली होती. फक्त 4 पैसे उरली होती. आणि त्या हिशेबाने एका सचिवाला मिळणारा पगार किती होता माहितीये? दरमहा केवळ 16 रुपये. वास्तव वेतन फक्त 16 रुपये? मग ज्या माणसाला कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पुरेसा पगार मिळत नाही, त्याच्याकडून आपण प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी करणार? हाच तो कळीचा मुद्दा आहे. भुकेल्या माणसाला भाकरीच महत्वाची वाटणार. मग यावर उपाय काय सुचवलाय? सचिवाला जर भ्रष्टाचारापासून रोखायचं असेल तर महागाईचा विचार करून त्याला किमान सरकारी सुपरवायझर दर्जाच्या अधिकाऱ्या एवढा पगार मिळायला हवा. तेव्हाच त्याच्या मनात राष्ट्रीय वृत्ती निर्माण होईल. पण हा पगार देण्यासाठी पैसा कुठून येणार? संस्थांचा नफा वाढायला हवा, त्यांची कार्यक्षमता वाढायला हवी. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कारभार पारदर्शक चालेल. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. घटनात्मक आणि कायदेशीर उपायांकडे. हो, 2011ची 97वी घटना दुरुस्ती, याचा नक्की अर्थ काय आहे? या दुरुस्तीने सहकाराच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू केलं. संस्थांना थेट संविधानिक दर्जा मिळाला. म्हणजे यात जे 3 महत्वाचे बदल झाले ते आपण अगदी सोप्या भाषेत सांगूया. पहिला बदल कोणता? पहिला बदल म्हणजे कलम 19(1) क
अंतर्गत सहकारी संस्था स्थापन करणे हा आता नागरिकांचा मूलभूत अधिकार बनला आहे. म्हणजे जसा भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसाच हा अधिकार. भारीच. दुसरा बदल कोणता? दुसरा बदल म्हणजे राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्व, कलम 43B. म्हणजे राज्यांना निर्देश दिलेत की संस्थांच्या स्वायत्त कारभाराला प्रोत्साहन द्यावं. होय. आणि तिसरा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे संविधानात भाग 9B नव्याने जोडला गेला. अच्छा. हां, यामुळे काय झालं? यामुळे संस्थांच्या निवडणुका आणि ऑडिट म्हणजे लेखापरीक्षण हे वेळेवर आणि पारदर्शकपणे होणे बंधनकारक करण्यात आले. म्हणजे एखाद्या सरकारी संस्थेत जशी शिस्त असते तशी शिस्त इथे आणण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. आणि यासोबत मल्टीस्टेट संस्थांसाठी पण एक कायदा आहे, MSCS कायदा 2002. हो, बहुराज्य सहकारी संस्था कायदा. आणि लेखात याच संदर्भात एका खूप सुंदर लोगोचं वर्णन केलंय. हो, तो लोगो खूपच अर्थपूर्ण आहे. मध्यभागी हस्तांदोलन दाखवलंय, जे सहकाराचं प्रतीक आहे. मागे एक उगवता सूर्य आहे जो नवीन आशेचं प्रतीक आहे. आणि आजूबाजूला हिरव्या, लाल आणि निळ्या रंगांच्या पानांची वर्तुळाकार माळ आहे, जी प्रगती आणि एकतेची भावना दर्शवते. हा लोगो सहकाराचा मूळ आत्मा आहे. पण हा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर आता फक्त तक्रारींची वाट बघून चालणार नाही. म्हणजे काहीतरी ॲक्टिव्ह पाऊल उचलायला हवं. हो, आणि म्हणूनच लेखाचा निष्कर्ष असा आहे की आता सरकारी लोकशाही लागू करावी लागेल. सरकारी लोकशाही ही संकल्पना इंटरेस्टिंग आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ निबंधकांनी म्हणजे रजिस्ट्रारने स्वतःहून संस्थांचा कारभार लोकशाही तत्वाने चालतोय की नाही हे तपासावे. म्हणजे फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. हो, आणि ज्या संस्था पूर्णपणे मोडकळी चालल्यात त्यांना लिक्विडेशनमध्ये काढून बंद कराव्यात. तसेच संचालक आणि सभासदांसाठी हक्क आणि कर्तव्यांचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकार विभागाची नव्याने पुनर्रचना करावी. क्या बात आहे. म्हणजे आजच्या या चर्चेत आपण खूप मोठा प्रवास कव्हर केलाय. नक्कीच. जागतिक लोकशाहीच्या निर्देशांकापासून ते गावातील सचिवाच्या मनमानीपर्यंत. आणि 1904च्या पहिल्या कायद्यापासून ते 2011च्या घटना दुरुस्तीपर्यंत. आणि हे सगळं खूप महत्त्वाचं आहे कारण सहकाराचं देशाच्या GDP मध्ये खूप मोठं योगदान आहे. हो, हा फक्त शेतीपुरता मर्यादित विषय नाहीये. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हा. सहकारातील लोकशाही वाचवणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था वाचवणे. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. कोणता? आपण पाहिलं की तो जो सचिव होता तो सामान्य शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत होता. माहितीची कमतरता हेच त्याच्या हुकुमशाहीचं हत्यार होतं. हां, बरोबर. पण आता काळ बदललाय. आज खेड्यापाड्यात अगदी सामान्य शेतकऱ्याच्या हातात स्मार्टफोन आलाय, डिजिटल तंत्रज्ञान आलंय. माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे आता. मग प्रश्न हा आहे की माहितीची ही नवीन ताकद त्या जुन्या अज्ञानाच्या अंधाराला कायमचं दूर करू शकेल का? हां, खरंच खूप खोल विचार आहे. पारदर्शकतेसाठी हेच डिजिटल क्रांतीचं हत्यार सहकारातील हुकुमशाही मोडून तिथे खरी लोकशाही आणू शकेल का? यावर नक्कीच सर्वांनी विचार करायला हवा. होय, आज आपण एका खूप गुंतागुंतीच्या विषयाची सोप्या भाषेत उकल केली. अशीच विचार करायला लावणारी आणि नवनवीन माहिती देणारी सखोल चर्चा घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत शोध घेत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.